नमस्कार. काही लोक दुसऱ्यांची निंदा करण्यात धन्यता मानतात. निंदा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. सतत निंदा करणाऱ्या लोकांना उद्देशून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, निंदक तो परोपकारी, काय वर्णू त्याची थोरी, जो रजका होनी भला परी, सर्व गुणे आगळा. आता रजक म्हणजे धोबी, परीट, कपडे धुणारा. याचा अर्थ असा की निंदक हा परोपकारी असतो. त्याची थोरवी काय वर्णावी. जो परीटाहून खूप भला चांगला असतो, त्याच्या अंगी सर्व वेगळेच गुण असतात. निंदक म्हणजे काय? असा व्यक्ती जो सतत दुसऱ्याचे दोष शोधत असतो आणि ते विनाकारण इतरांना सांगण्याचे काम करतो. वाईट बोलणे, अवगुण सांगणे, चहाडी करणे हा निंदा करणाऱ्या लोकांचा छंदच असतो. एखादा जर खरोखरच दुर्जन वृत्तीचा, कुविचारी, अवगुणी असेल तर त्याच्याविषयी बोललं गेलं तर त्यात काही नवल नाही. परंतु जो सद्गुणी, निस्वार्थी, चांगला माणूस असेल त्याच्याविषयी निंदक समाजात जे पसरवतो ते चांगलं नाहीये. वाईटाला वाईट म्हणणं पाप नाही, तर चांगल्याला वाईट म्हणणं पाप आहे. निंदक नेमके हेच करतात. निंदकाचा हेतू काय असतो? समोरच्याचं मनोबल ढासळावं, त्याच्या मनात नैराश्याची भावना निर्माण व्हावी, हाच कुठे हेतू असतो. निंदा करणारा कधी सरळ शिवीगाळ करतो तर कधी खोचक शब्दात वार करतो. निंदा करणारे चारित्र्यवान व्यक्तीला चारित्र्यहीन ठरवतात. प्रामाणिक माणसाला लबाड ठरवतात. नैतिक आचरण करणाऱ्याला अनैतिक ठरवायचा प्रयत्न करतात. सभ्य माणसाला असभ्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. वैयक्तिक जीवनापासून ते अगदी सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र असे निंदक असतातच असतात. निंदक एखाद्या व्यक्तीतले दोष उघड करतो, एखाद्या व्यक्तीला नसलेले दोष चिकटवतो, एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले गुण हेच त्याचे दोष आहेत अशा प्रकारे त्याचा समाजामध्ये प्रचार करतो. अशा वेळी आपण काय करावं बरं? आपल्या रोजच्या वागण्यातून निंदा करणाऱ्या लोकांना उत्तर मिळत असतं. आपण कोणतीही चूक करत नाही ना, हे जर आपल्याला माहित आहे तर मग त्यासाठी आपण उत्तर देण्याच्या मागे लागूच नये. आपला वेळ वाया घालवायची काहीच गरज नसते. उत्तर देण्याच्या फंदात आपण पडूच नये. लक्षात ठेवा, सूर्यावर थुंकणारा स्वतःच्या अंगावर थुंकत असतो. काळच त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देत असतो. निंदा कोणाकोणाची झाली बरं? संत मीराबाई. संत मीराबाईंना लोक पुलनाशीने बोलले. निंदा होते म्हणून तिने भक्ती नाही सोडली. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिंधुताई सपकाळ अशा अनेक विभूतींची लोकांनी निंदा केली, पण त्यांनी स्वतःचं कार्य सोडून नाही हो दिलं. दुसऱ्यांची निंदा ऐकायला मिळाली की कान बंद करा, पण स्वतःची निंदा ऐकायला मिळाली ना तर ती आनंदाने ऐका. कष्ट केले तरी निंदक म्हणतो, हा असाच मेला, आयुष्यभर कष्ट करत करत मरणार. कष्ट नाही केले तर कामचोर, आळशी म्हणणार. भक्ती केली तर देवदेव करतो म्हणणार. भक्ती नाही केली की मेला नास्तिक, तो नरकात जाईल बहुतेक असंही म्हणणार. आपण कितीही काही केलं तरी निंदकाचा स्वभाव बदलू शकत नाही. म्हणून आपण पर्वा न करता आपल्या निर्णयावर, ध्येयावर ठाम राहून आपलं काम करत राहिलं पाहिजे. निंदक हा असा माणूस आहे की तो कोणाचं वय लहान आहे की मोठं, नातं सख्ख आहे की परकं, तो आपला आहे की चुलत आहे हे नाही बघत. म्हणून दुर्लक्ष करणं हाच एक उत्तम उपाय आहे. आपल्याला कोणी वाईट म्हटलं तर आनंदी होऊया. निंदा करणाऱ्याचे आभार मानूया, कारण कुणीतरी आहे जो आपले दोष दूर करण्यासाठी स्वतःची बुद्धी आणि वेळ खर्च करत आहे. धोबी कपडे धुतो तसाच निंदकही निंदा करून आपले पाप धुतो. धोबी कपडे सुकट टाकण्यासाठी दोरीवर ते टांगून ठेवतो, तसाच निंदक जगाच्या वेशीवर आपली अब्रू टांगतो. त्यात निंदकाचा कोणताच फायदा नसतो. त्यामुळे तुकाराम महाराज त्याला परोपकारी म्हणतात. तो धोब्याहून खूप भला आहे असंही म्हणतात. म्हणजेच काय, हा जो निंदक आहे ना तो परोपकारी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निंदक तो परोपकारी, काय वर्णू त्याची थोरी, जो रजका होनी भला परी, सर्व गुणे आगळा. अशा निंदकांचं आपल्या आयुष्यात स्वागत करूयात, त्यांना स्वीकारूयात आणि जोमाने आपल्या ध्येयावरती, निश्चयावरती ठाम राहूयात आणि प्रगती करूयात. धन्यवाद.